के कॉमर्स अकॅडमी मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बीकॉम पार्ट 1 सेमिस्टर 2 ऍडव्हान्स अकाउंटिंग चे एमसीक्यू पाहणार आहोत. तर चला, चॅप्टर 1 आपलं डिप्रेसिएशन वर आहे, म्हणजेच घसारा. तर चला याचे एमसीक्यू आपण बघू. डिप्रेसिएशन म्हणजे असेटची व्हॅल्यू वाढवणे, असेटची व्हॅल्यू कमी होणे, असेटची व्हॅल्यू रिपेअर करणे, असेटची सेल करणे. तर डिप्रेसिएशन म्हणजे असेटची व्हॅल्यू कमी होणे. बी इज राईट आन्सर. यानंतर बघा, डिप्रेसिएशन हा कोणत्या प्रकारचा खर्च आहे? कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, डिफरेड एक्सपेंडिचर, कॉन्टिंजेंट लायबिलिटी. तर हा आपला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे बी इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा, स्ट्रेट लाईन मेथड मध्ये दरवर्षी डिप्रेसिएशन कसा असतो? स्ट्रेट लाईन म्हणजे स्थिर प्रमाण पद्धतीमध्ये डिप्रेसिएशन कसा असतो? तर हा समान असतो. ए इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा, डिमिनिशिंग बॅलन्स मेथड मध्ये डिप्रेसिएशन कशावर कॅल्क्युलेट होतो? तर ओरिजिनल कॉस्ट, रिटर्न डाऊन व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू, स्क्रॅप व्हॅल्यू. तर हा रिटर्न डाऊन व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट होत असतो. बी इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा, डिप्रेसिएशन नोंदवण्यासाठी कोणता अकाउंट वापरला जातो? असेट अकाउंट, डिप्रेसिएशन अकाउंट, लायबिलिटी अकाउंट, कॅपिटल अकाउंट. साहजिकच आहे बी, डिप्रेसिएशन अकाउंट. यानंतर बघा, डिप्रेसिएशन नोंदवताना डेबिट कोणता अकाउंट होतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, असेट अकाउंट, कॅश अकाउंट, कॅपिटल अकाउंट. तर डेबिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट होत असतो, कारण डिप्रेसिएशन हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहत असतो. यानंतर बघा, डिप्रेसिएशन नोंदवताना क्रेडिट कोणता अकाउंट होतो? तर डिप्रेसिएशन अकाउंट क्रेडिट होत असतो. डिप्रेसिएशन क्रेडिट कोणता अकाउंट होतो? तर याचं उत्तर आहे ए, असेट अकाउंट. म्हणजे आपण ती असेट त्यामधून मायनस करत असतो, म्हणजे असेट अकाउंट हा क्रेडिट होत असतो. ए इज राईट आन्सर. यानंतर बघा, डिप्रेसिएशन नोंदवण्याचा मुख्य उद्देश काय आहे? टॅक्स बचत करणे, असेटची खरी व्हॅल्यू दाखवणे, प्रॉफिट वाढवणे, लॅबिलिटी कमी होणे. तर बघा, याचा खरा मुख्य उद्देश जो आहे तो आहे असेटची खरी व्हॅल्यू दाखवणे. कारण एका वर्षानंतर आपल्या मोटरसायकलची झीज झालेली असेल तर त्याची खरी व्हॅल्यू काय असेल? तीच तर राहणार नाही. म्हणूनच असेटची खरी व्हॅल्यू दाखवणे हा डिप्रिसिएशनचा मुख्य उद्देश असतो. यानंतर बघा, डिप्रिसिएशन नोंदवताना स्क्रॅप व्हॅल्यू कशासाठी वापरली जाते? प्रॉफिट वाढवण्यासाठी, असेटची उरलेली व्हॅल्यू दाखवण्यासाठी, लायबिलिटी कमी करण्यासाठी, कॅपिटल दाखवण्यासाठी. तर बघा, याचं आन्सर आहे बी, असेटची उरलेली व्हॅल्यू दाखवण्यासाठी हा डिप्रिसिएशन नोंदवताना स्क्रॅप व्हॅल्यूचा उपयोग होत असतो. यानंतर बघा 10, डिप्रिसिएशन हा कोणत्या प्रकारच्या खर्चात दाखवला जातो? डायरेक्ट एक्सपेन्स, इनडायरेक्ट एक्सपेन्स, कॅपिटल एक्सपेन्स, डिफरन्स एक्सपेन्स, डिफर्ड एक्सपेन्स. तर याचा आन्सर आहे इनडायरेक्ट एक्सपेन्स. सर्व प्रकारचे इनडायरेक्ट खर्च आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये घेत असतो. यानंतर बघा 11, युजफुल लाईफ म्हणजे काय? असेटचा मार्केट व्हॅल्यू, असेट किती वर्षे वापरता येईल, असेटची स्क्रॅप व्हॅल्यू,
असेटची रिपेअर कॉस्ट. तर याचं राईट आन्सर आहे असेट किती वर्ष वापरता येईल. युजफुल लाईफ म्हणजे असेट किती वर्ष वापरता येईल. बी इज राईट आन्सर. यानंतर बघा 12th डिप्रेसिएशन कोणत्या स्टेटमेंट मध्ये दाखवला जातो. ए बॅलन्स शीट, बी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सी कॅश फ्लो स्टेटमेंट, डी ट्रायल बॅलन्स. तर बघा बी इज करेक्ट आन्सर. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिप्रेसिएशन स्टेटमेंट कोणत्या स्टेटमेंट मध्ये दाखवला जातो. तर हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला दाखवला जातो. यानंतर बघा डिप्रेसिएशन नोंदवताना असेटची व्हॅल्यू कशी होते. वाढते, कमी होते, समान राहते, बदलत नाही. तर बघा डिप्रेसिएशन आपण त्या असेटच्या व्हॅल्यू मधून मायनस केल्यानंतर असेटची व्हॅल्यू ही कमी होते. बी इज राईट आन्सर. यानंतर बघा डिप्रिसिएशन कोणत्या अकाउंटिंग प्रिन्सिपल वर आधारित आहे. ए मॅचिंग प्रिन्सिपल, बी रिअलायझेशन प्रिन्सिपल, सी कन्सिस्टन्सी प्रिन्सिपल आणि डी प्रुडन्स प्रिन्सिपल. तर बघा याचा राईट आन्सर आहे मॅचिंग प्रिन्सिपल. डिप्रिसिएशन हे मॅचिंग प्रिन्सिपल अकाउंटिंग प्रिन्सिपल वर आधारित आहे. यानंतर बघा 15 स्ट्रेट लाईन मेथडला आणखी काय म्हणतात. फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड, रिड्युसिंग बॅलन्स मेथड, एन्युटी मेथड, रिव्हॅल्युएशन मेथड. तर बघा याचा राईट आन्सर आहे फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. कारण ही स्थिर प्ररासन पद्धत आहे. याला आपण स्थिर प्ररासन पद्धत मराठीमध्ये म्हणतो. यानंतर बघा 16 डिमिनिशिंग बॅलन्स मेथडला आणखी काय म्हणतात. रेटिंग डाऊन व्हॅल्यू मेथड, स्ट्रेट लाईन मेथड, रिव्हॅल्युएशन मेथड, एन्युटी मेथड. तर बघा याचं राईट आन्सर आहे रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. प्ररासन पद्धत आपण ज्याला म्हणत असतो. यानंतर बघा 17 डिप्रेसिएशन हा कोणत्या प्रकारचा खर्च आहे. नॉन कॅश एक्सपेन्स, कॅश एक्सपेन्स, कॅपिटल एक्सपेन्स, डिफर्ड एक्सपेन्स. तर बघा याचं आन्सर आहे नॉन कॅश एक्सपेन्स म्हणजे हा राईट आन्सर इज ए. यानंतर बघा 18 डिप्रेसिएशन कॅल्क्युलेशन करताना स्क्रॅप व्हॅल्यू कधी डिडक्ट केली जाते. सुरुवातीला, शेवटी, दरवर्षी, कधीच नाही. तर बघा याचा राईट आन्सर आहे ए सुरुवातीला. स्क्रॅप व्हॅल्यू ही सुरुवातीला डिडक्ट केली जाते. यानंतर बघा 19 डिप्रेसिएशन नोंदवताना कोणता अकाउंट प्रभावित होतो. असेट अकाउंट, लायबिलिटी अकाउंट, कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट. तर बघा डिप्रेसिएशन हा नेहमी असेटवर आकारला जातो म्हणूनच असेट अकाउंट हा प्रभावित होत असतो. आन्सर इज ए इज आन्सर इज करेक्ट. यानंतर बघा 20 डिप्रेसिएशन नोंदवताना कोणत्या स्टेटमेंट मध्ये एक्सपेन्स दाखवला जातो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, कॅश बुक, जर्नल पेपर. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिप्रिसिएशन नोंदवताना कोणत्या स्टेटमेंट मध्ये एक्सपेन्स दाखवला जातो. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आपण डिप्रिसिएशन घसारामधून नोंदवत असतो. यानंतर बघा चॅप्टर 2 नॉन प्रॉफिट इन्स्टिट्यूशन एम्स और एमसीक्यूज. यानंतर बघा 21 नॉन प्रॉफिट इन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय. इन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय. प्रॉफिट कमवणाऱ्या संस्था, समाजसेवा करणाऱ्या संस्था, सरकारी संस्था, व्यापारी संस्था. तर बघा ज्याचा राईट आन्सर आहे समाजसेवा करणाऱ्या संस्था. नॉन प्रॉफिटर इन्स्टिट्यूशन म्हणजे अशा संस्था ज्यांचं प्रॉफिट कमावणं उद्देश नाही, ना नफा ना तोटा. अशा संस्थांना आपण काय म्हणत असतो समाजसेवा करणाऱ्या संस्था. तर बी हे राईट आन्सर आहे. यानंतर बघा 22 नॉन प्रॉफिट इन्स्टिट्यूशन कोणते अकाउंट तयार करतात. ए ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, डी मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट.
तर बघा, याचं उत्तर आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर, म्हणजे उत्पन्न आणि खर्च. अशा प्रकारचं स्टेटमेंट ते तयार करतात. सी इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा 23, रिसिप्ट पेमेंट, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट कोणत्या प्रकारचं अकाउंट आहे? रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, पर्सनल अकाउंट, कॅशबुक सारखा. तर रिसिप्ट आणि पेमेंट हा कॅशबुक सारखा असतो, म्हणजेच याला आपण डी, डी इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा 24, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कोणत्या प्रकारचा अकाउंट आहे? रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट, पर्सनल अकाउंट, कॅपिटल अकाउंट. तर बघा, याचा आन्सर आहे नॉमिनल अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर हे आपण नॉमिनल अकाउंट मध्ये मोडत असतो. यानंतर बघा नेक्स्ट 25, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये काय दाखवले जाते? ए, कॅश इनफ्लो आणि आउटफ्लो, बी, प्रॉफिट, लॉस, कॅपिटल. तर बघा, यामध्ये कॅश इनफ्लो आणि आउटफ्लो दाखवले जाते रिसिप्ट अँड पेमेंट मध्ये. कॅश जास्त झाली किंवा आउटफ्लो झाली किंवा इनफ्लो झाली, अशा प्रकारे दाखवले जाते. यानंतर बघा 26, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये काय दाखवले जाते? इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये रेव्हेन्यू आयटम, कॅश, कॅश इनफ्लो, कॅश आउटफ्लो, कॅपिटल इनफ्लो. तर याचा आन्सर आहे, यामध्ये कॅश इनफ्लो आणि कॅश आउटफ्लो आणि कॅपिटल इनफ्लो हे हे बी आणि सी आहे. हे पण आपण रेव्हेन्यू आयटम म्हणून संबोधतो, म्हणून ए इज करेक्ट आन्सर, रेव्हेन्यू आयटम. यानंतर बघा 27, नॉन प्रॉफिट इन्स्टिट्यूशन मध्ये सरप्लस म्हणजे काय? प्रॉफिट, लॉस, कॅपिटल, लायबिलिटी. सरप्लस म्हणजे साहजिकच आहे, सरप्लस म्हणजे प्रॉफिट. आणि नेक्स्ट 28, नॉन प्रॉफिट इन्स्टिट्यूशन मध्ये डिफिक्ट म्हणजे काय? प्रॉफिट, लॉस, कॅपिटल, लायबिलिटी. तर बघा, याचा आन्सर आहे बी, लॉस. नॉन प्रॉफिट इन्स्टिट्यूशन मध्ये डिफिक्ट म्हणजे लॉस होतो. यानंतर बघा 29, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट कोणत्या आधारावर तयार केला जातो? कॅश बेसिस, ॲक्रुअल बेसिस, हायब्रिड बेसिस, मॅचिंग बेसिस. तर याचा आन्सर आहे कॅश बेसिस. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट कॅश बेसिस आधारावर तयार केला जातो. यानंतर बघा नेक्स्ट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कोणत्या आधारावर तयार केला जातो? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कोणत्या आधारावर तयार केला जातो? कॅश बेसिस, ॲक्रुअल बेसिस, हायब्रिड बेसिस, मॅचिंग बेसिस. तर याचे आन्सर आहे ॲक्रुअल बेसिस. बी इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा नेक्स्ट, नॉन प्रॉफिट इन्स्टिट्यूशन मध्ये कोणते फंड तयार केले जाते? शेअर कॅपिटल, जनरल फंड, रिझर्व्ह फंड, डिव्हिडंड फंड. तर बघा, याचा राईट आन्सर आहे जनरल फंड. बी इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा नेक्स्ट, सबस्क्रिप्शन हा कोणत्या प्रकारचा इन्कम आहे? रेव्हेन्यू इन्कम, कॅपिटल इन्कम, डिफर्ड इन्कम, कंटिजेंट इन्कम. तर बघा, रेव्हेन्यू इन्कम, सबस्क्रिप्शन हा रेव्हेन्यू इन्कम प्रकारचा इन्कम आहे. ए इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा नेक्स्ट, इंटरेस्ट फेस कोणत्या प्रकारचा इन्कम आहे? रेव्हेन्यू इन्कम, कॅपिटल इन्कम, डिफर्ड इन्कम, कंटिजेंट इन्कम. तर बघा, इंटरफेस हा कॅपिटल इन्कम प्रकारचा आहे. बी इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा नेक्स्ट 34, डोनेशन कोणत्या प्रकारचा इन्कम असू शकतो?
रेव्हेन्यू इन्कम, कॅपिटल इन्कम, दोन्ही डिफर्ड इन्कम. तर बघा, डोनेशन हा रेव्हेन्यू इन्कम सुद्धा असतो आणि कॅपिटल इन्कम सुद्धा असतो. डिफर्ड इन्कम मध्ये नसतो. म्हणजे सी इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा, लाईफ मेंबरशिप फीस कोणत्या प्रकारचा इन्कम आहे? रेव्हेन्यू इन्कम, कॅपिटल इन्कम, डिफर्ड इन्कम, कॉन्टिजेंट इन्कम. लाईफ मेंबरशिप फीज, तर हा आहे कॅपिटल इन्कम. यानंतर बघा, चॅप्टर 3 कोऑपरेटिव्ह सोसायटी, यावर आपण एमसीक्यू पाहणार आहोत चॅप्टर 3 वर. यानंतर बघा 36 कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे काय? प्रॉफिट कमावणारी संस्था, सदस्यांच्या हितासाठी चालवली जाणारी संस्था, सरकारी संस्था, व्यापारी संस्था. तर बघा, कोऑपरेटिव्ह सोसायटी जे काही सहकार्य, म्हणजे जे काही यांचं उद्देश असतं की एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, हे त्यांचं काय ब्रीद वाक्य आहे. म्हणून सदस्यांच्या हितासाठी चालवला जाणारी संस्था, बी इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा 37 कोऑपरेटिव्ह सोसायटी कोणत्या कायद्याखाली नोंदवली जाते? तर बघा, कोऑपरेटिव्ह सोसायटी ही कॉम्पॅक्ट ऍक्ट, कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट, बी इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा 38 कोऑपरेटिव्ह सोसायटीचे मुख्य उद्दिष्ट काय असते? तर याचं मुख्य उद्दिष्ट असते कॅपिटल वाढवणे नाही, बचत करणे नाही, प्रॉफिट मॅक्झिमेशन नाही, मेंबर्स वेलफेअर म्हणजे ग्राहकाचं समाधान. ग्राहका म्हणजे जे काही मेंबर आहे त्यांचं हित साधणं हेच मेन उद्देश असतो. म्हणजे बी इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा 39 कोऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये सदस्य कोण असतात? शेअर होल्डर, पार्टनर, मेंबर, डायरेक्टर. तर बघा, यामध्ये मेंबर हे सदस्य असतात. यानंतर बघा 40 कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये प्रॉफिटला काय म्हणतात? सरप्लस, डिव्हिडंड, बोनस, कॅपिटल. तर याचं उत्तर आहे सरप्लस. यानंतर बघा इज करेक्ट आन्सर. 41 कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये लॉसला काय म्हणतात? तर लॉसला साहजिकच आहे आपण डिफेक्ट म्हणू. इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा 42 कोऑपरेटिव्ह सोसायटीचे फायनल अकाउंट कोणते असतात? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. तर याचा आन्सर आहे फायनल अकाउंट कोणते असतात? याचा आन्सर आहे सी, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. यानंतर बघा 43 कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे काय? कमर्शियल बँक, मेंबर्स बँक, गव्हर्नमेंट बँक, प्रायव्हेट बँक. तर बघा, याचा आन्सर आहे मेंबर्स बँक. यानंतर बघा 44 कोऑपरेटिव्ह बँक कोणत्या कायद्याखाली येते? बँकिंग रेग्युलर ऍक्ट, कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट, कंपनीज ऍक्ट, पार्टनरशिप ऍक्ट. तर बघा, कोऑपरेटिव्ह बँक हे सुद्धा बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये येत असते. ए इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा 45 कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये डिव्हिडंड कोणाला दिला जातो? डायरेक्टरला, मेंबरला, गव्हर्नमेंटला, एम्प्लॉईजला. तर याचं खरं उत्तर आहे मेंबर्स. बी इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा 46 कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये बोनस कोणाला दिला जातो? एम्प्लॉय, मेंबर, डायरेक्टर, गव्हर्नमेंट. तर बघा, एम्प्लॉय जे असतात त्यांना बोनस दिला जातो आणि जो काही प्रॉफिट होतो आपण बघितलेला आहे की जो काही डिव्हिडंड लाभांश मिळतो तो मेंबरला दिला जातो आणि बोनस हा आपल्या एम्प्लॉईजला दिला जातो. यानंतर बघा 47
कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये रिझर्व्ह फंड का तयार केला जातो? लॉस कव्हर करण्यासाठी, प्रॉफिट वाढवण्यासाठी, कॅपिटल वाढवण्यासाठी, डिव्हिडंड देण्यासाठी. तर बघा याचं राईट आन्सर आहे लॉस कव्हर करण्यासाठी इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा 48 कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ऑडिट कोण करत असतो? चार्टर्ड अकाउंटंट, रजिस्ट्रेशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी, कंपनी ऑडिटर, इंटरनल ऑडिटर. तर बघा याचं राईट आन्सर आहे कंपनी ऑडिटर नाही, रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. बी इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा 49 कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये वोटिंग राईट कोणाला असतात? डायरेक्टरला, मेंबरला, एम्प्लॉयला, गव्हर्नमेंटला. तर साहजिकच आहे मेंबर्स जे काही कोऑपरेटिव्ह सोसायटीचे असतात त्यांना वोटिंगचा राईट असतो. बी इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये डिव्हिडंड कशावर दिला जातो? शेअर कॅपिटल, प्रॉफिट, सरप्लस, रिझर्व्ह. तर बघा शेअर कॅपिटलवर डिव्हिडंड दिला जातो. इज करेक्ट आन्सर. ज्याच्याकडे जेवढे शेअर असतील तेवढा त्याला लाभांश भेटेल. परंतु इथे एक व्यक्ती एक मत हे तत्व असतं. तुम्हाला तुमच्याकडे किती शेअर असो, किती कॅपिटल असो. चॅप्टर 4 फ्रॉम अकाउंट एमसीक्यूज 51 फ्रॉम अकाउंटिंग म्हणजे फार्म अकाउंटिंग म्हणजे काय? इंडस्ट्री अकाउंट, ऍग्रिकल्चर संबंधित अकाउंट, बँकिंग अकाउंटिंग, गव्हर्नमेंट ऑडिट अकाउंटिंग. तर याचा राईट आन्सर आहे बी ऍग्रिकल्चर संबंधित अकाउंटिंग. फार्म अकाउंटिंग म्हणजे ऍग्रिकल्चर, कारण फार्म म्हणजे शेत. यानंतर बघा 52 फार्म अकाउंट मध्ये कोणते मुख्य अकाउंट ठेवले जाते? कॅश बुक, लेव्हस्टिक बुक, लेव्हस्टिक इन्व्हेंटरी, क्रॉप अकाउंट, वरील सर्व. तर बघा याचे आन्सर आहे डी. यामध्ये हे सगळंच कॅश बुक, लेवल इन्व्हेंटरी, क्रॉप अकाउंट सगळंच ठेवल्या जाते. म्हणजे मग वरील सर्व डी ही इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा 53 डेली फार्म अकाउंट मध्ये कोणते इन्कम दाखवले जाते? सेल ऑफ मिल्क, सेल ऑफ बटर, सेल ऑफ चीज, वरील सर्व. तर बघा डी इज करेक्ट आन्सर, वरील सर्व. यानंतर बघा पोल्ट्री फार्म अकाउंट मध्ये कोणते इन्कम दाखवले जाते? सेल ऑफ एग, सेल ऑफ चिकन, सेल ऑफ पोल्ट्री प्रोडक्ट, वरील सर्व. तर हे सर्वच येणार आहे. यानंतर बघा डी इज करेक्ट आन्सर. 55 ऍग्रिकल्चर फार्म अकाउंट मध्ये कोणते इन्कम दाखवले जाते? सेल ऑफ क्रॉप, सेल ऑफ लिव्हस्टॉक, सेल ऑफ क्वालिटी. तर हे ज्याचं पण वरील सर्व येणार आहे. यानंतर बघा फार्म अकाउंट मध्ये फायनल अकाउंट कोणते असतात? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, वरील सर्व. तर हे पण याचं पण आन्सर आहे वरील सर्व. डी इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा लिव्ह स्टॉक इन्व्हेंटरी म्हणजे काय? अॅनिमलची नोंद, क्रॉपची नोंद, कॅशची नोंद, कॅपिटलची नोंद. तर बघा लिव्हिंग स्टॉक इन्व्हेंटरी मध्ये अॅनिमलची नोंद होणार आहे, कारण आपण शेतीचं खातं बघत आहे ना. तर इज करेक्ट आन्सर. यानंतर बघा 58 क्रॉप अकाउंट मध्ये काय दाखवले जाते? सीड्स, फर्टिलायझर, लेबर एक्सपेन्स, सेल ऑफ क्रॉप, प्रॉफिट लॉस, क्रॉप्स, वरील सर्व. तर बघा याचं पण आन्सर आहे वरील सर्व, डी. यानंतर बघा 59 डेली फार्म अकाउंट मध्ये कोणते एक्सपेन्स दाखवले जातात? फीड एक्सपेन्स, लेबर एक्सपेन्स, वेटरनरी एक्सपेन्स, वरील सर्व. तर याचं पण आन्सर आहे वरील सर्व. यानंतर बघा 60 फार्म अकाउंट मध्ये कॅशबुक का ठेवला जातो? कॅश इनफ्लो आणि आउटफ्लो दाखवण्यासाठी, प्रॉफिट दाखवण्यासाठी, लॉस दाखवण्यासाठी, कॅपिटल दाखवण्यासाठी. तर फार्म अकाउंट मध्ये कॅशबुक कॅपिटल दाखवण्यासाठी दाखवण्यासाठी ठेवला जातो. यानंतर बघा फार्म अकाउंट मध्ये फार्म अकाउंट मध्ये कॅशबुक का ठेवला जातो? तर बघा कॅश इनफ्लो आणि कॅश आउटफ्लो दाखवण्यासाठी ठेवला जातो. आपलं डी करेक्ट आन्सर नाहीये, ए इज करेक्ट आन्सर. कॅश इनफ्लो आणि आउटफ्लो दाखवण्यासाठी. यानंतर बघा 62 फार्म अकाउंट मध्ये फायनल अकाउंट तयार करण्याचा उद्देश काय आहे? प्रॉफिट लॉस दाखवणे, असेट दाखवणे, लायबिलिटी दाखवणे, वरील सर्व. तर बघा वरील सर्व, डी इज राईट आन्सर.
सर्व दाखवण्यासाठी उद्देश आहे. यानंतर बघा 63 फार्म अकाउंट मध्ये कोणते अकाउंट डायरेक्टली प्रोडक्शनशी संबंधित असतात? क्रॉप अकाउंट, डायरी अकाउंट, पोल्ट्री अकाउंट, वरील सर्व. तर बघा याचं पण आन्सर आहे वरील सर्व. हे सगळेच अकाउंट ठेवले जातात. यानंतर बघा 64 फार्म अकाउंट मध्ये इनडायरेक्टली प्रोडक्शनशी संबंधित असतात. कॅशबुक, जनरल एक्सपेन्स, रिझर्व्ह फंड, वरील सर्व. तर याचं पण आन्सर आहे वरील सर्व. म्हणजे हे सगळंच कॅश, जनरल, रिझर्व्ह फंड हे सगळंच ठेवलं जाते. यानंतर बघा 65 फार्म अकाउंट मध्ये फायनल अकाउंट तयार करताना कोणते स्टेटमेंट तयार केले जाते? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, वरील सर्व. तर याचं पण आन्सर आहे वरील सर्व. हे सगळेच खाती ठेवली जातात. अशाच प्रकारच्या MCQs वर आपल्याला जर व्हिडिओ हवा असेल तर सबस्क्राईब करा माझं चॅनल RK कॉमर्स अकॅडमी आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.